अवघ्या काही दिवसांवर MSCET एक्झाम ही जवळ आलेली आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक ॲप देखील लॉन्च करण्यात आलं आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. तेव्हा सर, काय एकूणच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे? माझी तयारी, MSCET मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आलेलं आहे. काय एकूणच हा कार्यक्रम आहे? आज बघायला गेलं तर MHT-CET 2026चे जे एक्झाम्स आहे, ह्या परीक्षेसाठी 12 लाख युवकांनी विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेमध्ये सहभाग करण्यासाठी त्यांचा फॉर्म भरला आहे. हे मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या माध्यमातून हे आमची कल्पना आहे की असे जे युवक आहे, असे जे विद्यार्थी आहे, त्यांना पूर्वतयारी हेतू एक असं निशुल्क माझी तयारी हा मॉक टेस्ट कशा प्रकारे आम्ही त्यांना देऊ आणि आज त्याचा लॉन्च आम्ही इकडे करत आहे. आणि निशुल्क असा टेस्ट त्यांना भेटणार माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे. अच्छा, एकूण किती विद्यार्थी या सगळ्यामध्ये सहभागी होणार आहे? सगळ्या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारचे किती चार्जेस असणार आहे किंवा मोफत वगैरे असणार आहे? काय महाराष्ट्रामध्ये आपण 12 लाखच्या जवळ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले MHCET-द्वारा. ही आम्ही ॲप आणि वेबसाईट आम्ही युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आम्ही फ्री ठेवले आहे. काय आम्ही निशुल्क घेत नाही. आणि ते अगर तुम्ही क्लासेसमध्ये जाणार तेव्हा जवळपास ते 2 ते 3 हजार रुपये ते चार्जेस करतात. परंतु आम्ही एकदम निशुल्क ठेवलं आहे. तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही मॉक CETचं तुम्ही टेस्ट पण देऊ शकतात. आणि जे आमचं ॲप आहे, ॲपमध्ये तुम्ही जाऊन JEEचं प्रिपरेशन करणार, तुम्हाला खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटेल. मॅथ्ससाठी तुम्हाला खूप सारा पझल तुम्हाला भेटेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा 4 तारखेला नंतर एक्झामचं जेव्हा तुम्ही रिझल्ट बघितलं तेव्हा पण त्याच्यामध्ये पब्लिश होणार. तर आम्ही पूर्ण मुंबईमध्ये जास्त जास्त युवकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे ॲप आणि युवकांना आम्ही भेटू. तुम्हाला असं का वाटलं की हे सगळं आपण विद्यार्थ्यांसाठी करावं वगैरे? याच्यामागे काय? याच्यामागे आमचा उद्देश आहे की जास्त जास्त आम्ही युवकांना आणि विद्यार्थ्यांना एकदम इझी ते कसं ते प्रिपरेशन करतात एक्झाममध्ये, त्या स्ट्रेसमध्ये राहतात. एक एक्झामचा पूर्व तयारी आम्ही अगोदर आम्ही प्रिलिम्स आम्ही देत होतो. त्याच्या अगोदर आम्ही तयारी करतो की जसं युवक पण त्यांना लागेल की कसं आम्ही कुठे उभा आहोत. त्याच्यानंतर कसा लोकांना आम्हाला कसा प्रयास अजून करा की आम्ही टॉप रँक त्याच्यामध्ये आणणार, ते आमचा एक प्रयास आहे. टार्गेट तुमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक एक्झाम्सचे प्रिपरेशन तुम्ही करताय. आता सध्या भारतीय जनता पार्टी सोबत तुम्ही टाईप केलेला आहे. जो ॲप आहे तो कशा प्रकारे डाउनलोड करता येईल, काय ते एकूणच? हा ॲप प्ले स्टोअर आणि iOS ॲप्लिकेशन दोन्हीवरती अवेलेबल आहे. आज आपण जे CET एक्झामची लॉन्च केली आहे त्याचं वेबसाईटची लिंक आम्ही तुम्हाला पाठवू. तर त्या वेबसाईटवरती जाऊन आपले केवळ बर्थ डेट, नाव आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात एवढं टाकली माहिती की तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि 4 एप्रिल आणि 2 मे या तारखांना ही CET एक्झाम होणार आहे. ऐतिहासिक अशी ही CET एक्झाम आहे, कारण जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात याच्यासाठी नोंदणी केली आहे. आणि भारतीय जनता पार्टीमार्फत मला वाटतं जवळपास 2 ते 3 लाख विद्यार्थी याचा लाभ निश्चितपणे घेतील. आणि परीक्षा झाल्यानंतर इमिजिएटली नेक्स्ट डे याचा रिझल्ट आपल्याला वेबसाईटवर बघता येईल. आणि केवळ आपलाच रिझल्ट हा नाही, तर ह्या परीक्षेत जवळपास किती विद्यार्थी बसलेले, कोणाला किती मार्क्स मिळाले, तुमचा रँक किती आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की आपण या परीक्षात स्पर्धात्मक युगात आपलं रँकिंग किती आहे हे विद्यार्थ्यांना कळावं, हा याच्या मागचा हेतू आहे. आणि हे निशुल्क आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. मी गुणवंत दांग, DRV न्यूज मुंबई.